सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुलुंडमध्ये पर्यावरणप्रेमी वृक्षांचे संवर्धन करीत साजरी करणार वटपौर्णिमा। 16 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने शैक्षणिक साहित्यांची खरेदी सुरू, तर विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या वैद्यकीय प्राचार्यावर कळवा पोलीस स्थानकामध्ये अखेरीस गुन्हा दाखल। सकाळपासून सर्वत्र थंड हवेचे वातावरण, तर लोकांमध्ये पाऊस पडणार की नाही याबाबत आशंका। उन्हाळ्यातील उष्ण झळा या जून महिना उजाडला तरी तितक्याच प्रखरतेने जाणवत होत्या। जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाच्या संतप्त धारा कोसळून हा उष्मा नष्ट होईल अशी सर्वांनाच आशा असते। मात्र यंदा 10 जून उलटून गेला तरी मान्सूनचा अद्याप पत्ताच नाही। काही दिवसांपासून केवळ ढगाळ वातावरणाची निर्मिती होते, मात्र पावसाचा कुठेही ठांगपत्ता दिसला नाही। उलट अशा वातावरणामुळे निरुत्साहीपणा हा प्रखरतेने जाणवत होता। मात्र कालपासून हवामानात चांगलेच बदल झालेत। हवेच्या प्रमाणात अधिक वाढ झाल्याने सर्वत्र वातावरणात थंडावा जाणवतोय। जोरदार पाऊस येण्यापूर्वी ज्याप्रमाणे हवेचा वेग वाढतो त्याप्रमाणे हवेत काहीसे बदल झालेत। याबाबत पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांनी आपली मते S9शी बोलताना व्यक्त केली आहेत। क्या आपको लगता है कि बारिश आने की आशंका है? अभी तो आशंका है मुझे, और आना चाहिए। जैसे कि बहुत गर्म हो रहा है, बहुत गर्मी से बहुत परेशानी हो रही है लोगों को। अगर बारिश आती तो बहुत ही अच्छा है, पूरा घर भी बारिश के साथ भर जाएगा। जब से ऐसा हवा चल रही है आपको लग रहा था कि बारिश आ जाएगा, अभी आ जाएगा, अभी आ जाएगा? ऐसा कल शाम को, आज मॉर्निंग से ऐसा हो रहा है। तो आपको क्या कैसा फीलिंग था कि हाँ अभी बारिश हो? अभी तो बारिश तो होनी चाहिए, ऐसा लग रहा है मुझे, होना ही चाहिए, होगी बारिश ऐसी मुझे आता है। कितनी बेसब्री से इंतजार कर रहे हैं बारिश का? मैं तो बहुत सच्चे दिल से कर रहा हूँ कि बारिश जल्दी आना चाहिए, और बारिश के साथ पूरी गर्माहट ऐसे हो जाए बारिश के साथ। बहुत मौसम यहाँ पे बहुत बेहद खराब हो गया। हाँ, बहुत गर्म और गर्मी की वजह से बहुत परेशानी हो रही है लोगों को। बारिश की ऐसा लग तो रहा है, पर फिलहाल कितना टाइम हो गया, काफ़ी लेट हो रही है बारिश, और लगता नहीं बरस पर बरस नहीं रहा है। ये हाल चल रहा है फिलहाल तो मौसम का। बारिश नहीं होने की वजह से लोगों को क्या काफ़ी दिक्कत हो रही है पानी की वजह से। गर्मी में काफ़ी मतलब परेशान होता है। कहाँ देख रहा हूँ कि बारिश हो, हम तो ऐसी बैठे नहाने, यहीं पर नहाना चालू कर दूँगा मैं तो। S9 न्यूज मुंबई। कळवा खाडी किनारी भरणा टाकून केलं जाते अतिक्रमण। पावसाळ्यात याच अतिक्रमणामुळे ओढावू शकते आपत्ती। कळवा खाडी किनाऱ्याला ऐतिहासिक ओळख अशी लाभली आहे। या खाडीवरून रेल्वे पूल बांधून पहिली रेल्वे येथूनच धावली। तसेच कळवा, खारेगाव, मुंब्रा आणि नवी मुंबई इत्यादी परिसर ठाण्याला जोडणारा ब्रिजही याच खाडीवर बांधला गेला आहे। मात्र या खाडी किनारी असलेली खारफुटी नष्ट करून तेथे अतिक्रमण केले जात असल्याचा प्रकार समोर येतोय। खार्टन रोडकडील बाजूस खारफुटी जमिनीवर भरणा टाकून तेथे अगदी खाडी किनारी अशी घरे उभारण्यात आली आहेत। एवढेच नव्हे तर काही भागात इमारतींचे बांधकामही सुरू आहे। पावसाळ्यात जोरदार पाऊस येऊन खाडीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन मोठी दुर्घटना येथे ओढावू शकते। खारफुटी जमिनीवर बांधकाम केल्याने खाडीच्या पात्राची लांबीही कमी झाली आहे। 26 जूनला झालेल्या पावसाच्या वेळी या खाडीचा पात्राचा विस्तार मोठा असल्याने त्यावेळी खाडी किनारी असलेली बरीचशी घरे ही पावसाच्या आपत्तीपासून बचावली होती। मात्र आता अतिक्रमणामुळे खाडीचा विस्तारही छोटा झाला असून यावर ठाणे महानगरपालिकेने कारवाई करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती टाळता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ झालेली विश्रांतीची। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। भांडूप पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी प्रताप चव्हाण यांची नियुक्ती।
भांडूप पोलीस स्थानकाचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून प्रताप चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे। यापूर्वी त्यांनी भांडूप विभागात पोलीस निरीक्षक गुन्हे या शाखेच्या पदाचा कार्यभार सांभाळला असून भांडूपमधील अनेक तक्रारींचे त्यांनी निवारण केले। त्यांचा अनुभव हा दांडगा असून भांडूप शहरामध्ये शांतता राखणे आणि परिसरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यास ते अग्रेसर राहणार आहेत। तसेच या कामामध्ये भांडूपकर आपल्याला मदत करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। मी इथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून 4 जूनला हजर झालो आहे आणि यापूर्वी मी इथे पोलीस निरीक्षक क्राईम म्हणून गुन्हे म्हणून काम करत होतो, त्यामुळे माझी इथे ओळख आहे। तर मला इथे काही एवढा त्रास होणार नाही असं वाटते। आणि मी आलो तेव्हापासून माझं हे पोलीस स्टेशनचं साफसफाई चालू आहे आणि चेन स्नॅचिंगचे 2 गुन्हे मी डिटेक्ट केलेले आहेत। एक रिक्षाचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। परत माझे काम जो माझ्या याच्यात माझ्या स्टाफमध्ये जो आळसपणा आला होता किंवा घाबरत होते ते त्यांच्या कामामध्ये ते कसे त्यांना पॉझिटिव्ह कसे राहतील त्याप्रमाणे मी प्रयत्न करत आहे। आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कंडक्टिंग टीचर आहे, त्यामुळे मला जीवन ह्या विषयावर मी कधीही बोलू शकतो। जीवन जगण्याची कला मी शिकवत असतो नेहमी माझ्या कर्मचाऱ्याला, इतरांना। आणि याच्यातला जो क्राईम आहे हा क्राईम मला माहीत आहे आणि जास्तीत जास्त गुन्हे डिटेक्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। माझ्या स्टाफच्या मदतीने आणि जनतेच्या मदतीने काम करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह प्रियांका कांबळे, S9 न्यूज, मुंबई। वटपौर्णिमेच्या दिवशी फांद्यांची पूजा न करता वडाच्या झाडाची करा पूजा। पर्यावरणप्रेमी यामिनी नलावडे यांचे गृहिणींना आवाहन। तर वडाचे रोप लावून करणार वटपौर्णिमा साजरी। आजकालच्या धावपळीच्या युगातही गृहिणी पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत, परंतु आपण त्या सणांचे महत्त्व विसरत आहोत आणि त्यांना व्यावहारिक रूप आल्याचे चित्र दिसून येते। आपले सारेच सण हे निसर्गाचे संरक्षण संवर्धन करण्याचा संदेश देतात, मात्र आपण उलट वागून निसर्गाचे नेहमी नुकसानच करत असतो। वटपौर्णिमेच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये वडाच्या फांद्यांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते। यामुळे निसर्ग संवर्धनाच्या उद्दिष्टांना हरताळ भासला जातोय। म्हणूनच मुलुंडमधील पर्यावरणप्रेमी गृहिणी यामिनी नलावडे यांनी वडाच्या फांद्यांची पूजा न करता अखंड वडाचीच पूजा करावी असे आवाहन S9शी बोलताना महिलांना केले आहे। वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेमध्ये आपण वटपौर्णिमाच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतो। त्या झाडाची पूजा करण्यासाठी आपण वडाच्या फांद्या तोडतो, त्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करतो। पण त्या फांद्या तोडल्यामुळे वडाच्या झाडाचे आयुष्य कमी होतं। ते झाड जे वर्षानुवर्ष जगतं ते आपल्याला खूप सावली देतं, त्या झाडाची आपण विल्हेवाट करतो। तसं न करता जिथे वडाचं झाड आहे तिथे जाऊन आपण त्याची पूजा करणं किंवा एखादं वडाचं नवीन झाड आपल्या सोसायटीच्या आपल्या घराच्या आजूबाजूच्या जागेत नवीन लावून मग त्याची पूजा करणं व वर्षानुवर्ष त्याचं संगोपन करणं हे जास्त फायदेशीर राहील। आणि तसं केल्यामुळे आपल्याला वडाच्या झाडाची सावली वर्षानुवर्ष आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला मिळत राहील। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्या आपण पाडायच्याच आहेत। वर्षानुवर्ष हे सगळं जपलंच पाहिजे, पण त्याबरोबर झाडांची काळजीही घेणं फार गरजेचं आहे। तर पर्यावरणप्रेमी अरुण नलावडे यांनी झाडांच्या रोपट्यांची लागवड करून त्याची पूजा करणार असल्याचे सांगत नवा पायंडा रुजू करणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे। सकाळी वटपौर्णिमेनिमित्त मुलुंड पूर्वमध्ये वडाच्या झाडाची विधिवत त्याचं पूजन करून तिथे त्याची लागवड करून त्याच वडाच्या झाडाची त्याच दिवशीपासून पूजा सुरू करणार आहे। म्हणजे वडाच्या झाडाला ज्या दोऱ्या गुंडळल्या जातात, म्हणजे 7 फेरे मारले जातात, ते 7 फेरे त्या दिवशी ते झाड तिथे लावून मैदानात सगळ्यांसमक्ष आणि सगळ्यांना त्या दिवसापासून त्या वडाची झाडाची पूजा करायला मिळेल हा प्रयत्न आहे। आणि उद्या तसं सकाळी आम्ही ते झाड लावणार आहोत। कौस्तुभ दरव्यास, S9 न्यूज, मुंबई। येत्या 16 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने शैक्षणिक साहित्यांची खरेदी सुरू झाली आहे। जून महिना उजाडला की विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची ओढ निर्माण होऊ लागते। नवीन वह्या, पुस्तके, दप्तर, नवे शिक्षक, नवा वर्ग या सर्वांची मजा काहीच निराळीच असते। येत्या 16 जूनला बऱ्याचशा शाळा सुरू होणार आहेत। उन्हाळ्याच्या सुट्टीतील भरघोस मजा घेतल्यानंतर प्रत्येक शाळकरी मुलाची शाळेत जाण्याची लगबग सुरू झाली आहे। शाळेत जाणार म्हटलं की वह्या, पुस्तकं, पेन, कंपास, दप्तर, टिफिन, वॉटर बॉटल, ड्रॉइंग बुक या सगळ्या गोष्टींची खरेदी मुलं आपल्या पाल्यासोबत करीत आहेत। शाळा सुरू होण्याच्या जवळीत चालल्याने प्रत्येक वह्या पुस्तकांच्या दुकानात भरघोस गर्दी दिसून येते।
बाजारात विविध कार्टून्सचे कंपॉस, एक्झाम पॅड मुले अगदी न्याहाळून घेत आपल्या आवडीची खरेदी करत आहेत. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत 15 ते 20% वाढ झाल्याची माहिती दुकान चालक धीरज निकम यांनी दिली. 10वी आणि 12वीची पुस्तकं आमच्या दुकान 57 वर्ष जुनं आहे. विक्रम डेपो नावाने आहे. माझं नाव आहे धीरज निकम. आता हा दुकान समजा 10वी आणि 12वीची पुस्तकं मार्च आणि एप्रिलमध्येच चालू होतं. ते क्लासेस सर्व चालू होतं, त्यामुळे ते लवकर खरेदी होतात. आता लवकर शाळा खुलणार आहे, त्यामुळे पुस्तकांची गर्दी वाढतं. जवळजवळ सर्वत्र शाळकरी साहित्यांची जोरदार खरेदी मुले आपल्या पाल्यासह करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. छत्रपती शिवाजी रुग्णालयातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात 25 विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शैलेश्वर नटराजन यांच्यावर अखेरीस कळवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. छत्रपती शिवाजी रुग्णालयातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय प्राध्यापक शैलेंद्र नटराजन यांनी 25 विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. सदर घटनेची माहिती विद्यार्थिनी बनावट ईमेलद्वारे पोलीस आयुक्तांना दिली होती. पोलिसांनी याबाबत चौकशी समिती नेमून विद्यार्थिनींचा जबाब नोंदविला. मात्र हा इतका अनुचित प्रकार घडूनही काही कालावधी उलटला तरी याबाबत गुन्हा दाखल होत नव्हता. ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी केली. अखेरीस काल दुपारपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कळवा पोलीस ठाण्यात सुरू झाली, तर सायंकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. दुष्कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर काल कळवा पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी हे प्रकरण दडपण्याचा कुठलाही प्रकार आम्ही खपून घेणार नाही. दोषी प्राध्यापक आहेत, त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे. फौजदारी गुन्हा त्याच्यावर दाखल व्हायलाच पाहिजे. 30 मुलींनी तक्रार केलेली आहे. तक्रारीची शहानिशा पोलिसांनी करावी आणि त्या प्राध्यापकावरती कारवाई करावी. आणि जो अधिकारी अशा प्राध्यापकाला पाठीशी घालत असेल त्याला सुद्धा आम्ही सहन करणार नाही, त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध कवी हृदयनाथ उर्फ दादा सिन्नरकर यांचा प्रथम स्मृतिदिन त्यांच्या आठवणींना उजाळा देत साजरा. महाराष्ट्रातील नामवंत लोकगायकांनी वाहिली दादांना श्रद्धांजली. फुले आंबेडकरी चळवळीत मोलाचा वाटा असणारे प्रख्यात कवी हृदयनाथ उर्फ दादा सिन्नरकर यांचा प्रथम स्मृतिदिन मुलुंडच्या गौतम नगरमधील समाज केंद्रात साजरा करण्यात आला. दादांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गायकांनी दादांच्या गीतांच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसोबतच लोककलेच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, दिलीपानंद गायकवाड, दत्ता खरात, अजय खरे, वैशाली शिंदे इत्यादी मान्यवरांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली वाहिली. सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांनी दादांच्या आठवणींनाही या कार्यक्रमांतर्गत उजाळा दिला. कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये पर्यावरणप्रेमी वृक्षांचे संवर्धन करीत साजरी करणार वटपौर्णिमा. 16 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने शैक्षणिक साहित्यांची खरेदी सुरू, तर विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या वैद्यकीय प्राचार्यावर कळवा पोलीस स्थानकामध्ये अखेरीस गुन्हा दाखल. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.